सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं पूर्ण नाव? एलमटे रामकृष्ण ज्ञानोबा. हां. आज 9 मे 9 मे 2026 आहे. तुमच्या या प्लॉटची आपण शूटिंग केली होती 15 मार्च 2026ला. हो. आज साधारण 50 दिवस झाले. म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला ह्याला 2 महिने होतील. त्यावेळेस ह्या उंचाची जी उंची होती ते एवढी होती साधारण. त्याच्या अगोदर आपण कमरेच्या वर होती. त्यावेळेस आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर एक दिलेलं होतं सुरुवातीला. आणि आता मात्र तुम्ही माती चढवते वेळेस ग्रीन प्लॅन कंपनीचं भूमी पॉवर प्लस पोटॅश आणि एक मार्केटमधलं 924 ह्या ठिकाणी टाकलंय. तर आता ग्रीन प्लॅनचे 2 भूमी पॉवरचे डोस झाले. हा लावणीचा प्लॉट आहे. इकडं हा कोण्या महिन्यात लावलेला आहे? हे नोव्हेंबर एंड. हा नोव्हेंबर एंड आहे. तिकडं पलीकडे जानेवारीचा आहे आणि तिकडं पलीकडं आपला खोडवा. यावर्षी 4 एकरला पहिल्या वेळेस ग्रीन पॅन्ट वापरले. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी 2 डोस झाले. नेमकं प्लॉटमध्ये फरक आहे? प्लॉटमध्ये आता इतकं ऊन असून देखील सुद्धा कळा हिची हिरवीगार आहे. कळा हिरवीगार आहे. पानाची रुंदी जास्त आहे. पसर आहे. फुटवे सुद्धा जास्त झालेले आहे. खाली बुडामध्ये फुटवा जास्त आहे. आता सध्या कांडीला धरलेला आहे. आता कांडी 4-5 कांड्यावर आहे. आणि पेऱ्यामध्ये ऊस थोडा जाड आहे. प्रत्येक वर्षापेक्षा तुमचं जाड आहे. हिरवीगार कळा आहे सगळीकडेच. बरोबर आहे. तर कांडे जर पानं जर बघितली तर असं पूर्ण स्टेट आहेत बघा. आणि आज साधारण तुमची उंची किती आहे? 6 फूट. 6 फूट आहे. आणि तुमच्या वर 1 फूट ऊस आहे पूर्ण. बरोबर आहे ना सर? इकडे जर बघितलं तर बरोबर आहे. बरोबर. म्हणजे साधारण आता हा ऊस 7 फुटा परसाला ऊस आपल्या थोडक्यात असल्यात आहे. ग्रीन पॅन कंपनीचे यावर्षी सुरुवातीलाच तुम्ही वापर चालू केला. वापरच्या वेळेस थोडा संभ्रम होता. तो आता ग्रीन पॅन बद्दल काय वाटतं? आता मी माझ्या मित्रांना सांगत आहे आता ग्रीन प्लॅनेट बद्दल. बरं. आणि 4-5 मित्रांनी पण याचा प्रयोग केलेला आहे. त्यांना पण खात्री वाटली. रिझल्ट येऊ लागले. त्यांना पण. भैया थोडं इकडं दाखवा. पूर्ण प्लॉट जर बघितला एकसारखा प्लॉट आहे. बरं आम्ही चांगलं तर बघून थांबलं असं नाही. पूर्ण प्लॉट तुम्ही जर कुठेही जर मध्ये आला तिकडं थोडं मध्ये या. थोडं हिरवीगार करा बघा. व्हरायटी 15-0-12 आहे सर. 15-0-12. हे वापरून समाधानी? खूप समाधानी. इतर शेतकऱ्यासाठी संदेश काय असेल सर? प्रत्येकाने शक्य असेल तर रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून ग्रीन प्लॅनेटचा वापर करून आपल्या जमिनीचे सुद्धा पोत सुधारणं आवश्यक आहे. आता गेल्या वर्षी तुमचा ह्याच्यापेक्षा जास्त केमिकलचा डोस होता. हो. खर्च गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 100% कमी आहे ना? कमीच आहे. आणि कमी असून सुद्धा आपला रिझल्ट जर बघितला तर रिझल्ट चांगला आहे. तर हे पण पान चांगलं आहे बघा. जवळपास 4 बोटाची आज पानाची रग आहे. हे हिरवं पान असल्यामुळं प्युरिफिल जास्त तयार होते. आणि प्युरिफिल जास्त तयार झालं की असं बुडामध्ये अंडी मोठी व्हायला मदत होते. भागवत भाऊ काय म्हणता ऊस? छान आहे. धन्यवाद. नंबर 1 आहे.